आजच्या ह्या जगामध्ये प्रत्येकाला असं वाटणं एकदम सिंपल गोष्ट आहे किंवा साहजिक आहे, की मला काही येत नाही, मला काही माहिती नाही, मला जास्त काही माहिती नाही. बिकॉज सोशल मीडियावर एव्हरीथिंग सगळ्या जागी असं दाखवलं जातं की प्रत्येकाला लई काही माहीत आहे आणि प्रत्येकजण लई स्मार्ट आहे आणि प्रत्येकजण लईच भारी आहे. त्याच्यामुळे कुठलंही डिसिजन घेताना एका नॉर्मल माणसाला असं वाटतंय, की यार प्रत्येक गोष्ट माझ्या लाईफमध्ये करताना एखाद्या मोठ्या माणसाला विचारावं, कुठल्यातरी महान माणसाला विचारावं, नाही तर ज्यानं एक्सपिरियन्स्ड पर्सन आहे, ज्यानं त्याच्या लाईफमध्ये काहीतरी मोठं केलंय तसल्या माणसाला विचारावं आणि त्याच्यानंतरच आपण डिसिजन घ्यावं असं प्रत्येकाचं म्हणणं असतंय. तर ह्याच्यावर आपण प्रत्येकाचं म्हणणं ऐकावं का? जर एखाद्या माणसानं लई मोठी डिग्री कुठल्यातरी विषयामध्ये मिळवली असेल तर ह्याला तर तर त्याच्या तर त्याच्याकडून आपण राय घ्यावं का? किंवा त्याच्या म्हणण्याच्यानुसार आपली लाईफ चालवावं का? असं जर क्वेश्चन तुमच्या मनात येत असेल तर ह्यावर एक सिंपल एक एक्झाम्पल आहे, एक स्टोरी आहे. ती स्टोरी असं की जे आपले गणितज्ञ आहेत रामानुजन, तर त्यांची जी डेथ झाली तर ती निमोनियामुळे झाली होती. त्यांना कुठला बी असं दुसरा आजार नव्हता, तर निमोनियामुळे झालं. तर त्यांना निमोनिया जेव्हा झाला होता तर त्यावेळेस ते ज्या रूममध्ये झोपले होते, त्या रूममध्ये ते ज्या बेडवर झोपले होते त्या बेडच्या खाली एक ब्लँकेट होतं आणि ती ब्लँकेट जर त्यानं घेतले असते, ते ब्लँकेट जर त्या दिवशी त्यानं यूज केले असते तर त्याला ते निमोनिया झाला नसता. तर मोरल ऑफ द स्टोरी असा आहे की जर एखाद्या माणसाला गणिताबद्दल लई माहिती असेल तर ह्याचा अर्थ असा नाही की त्याला प्रत्येक गोष्टीबद्दल सगळ्याच गोष्टीची माहिती असेल असं. तर जर एखाद्या पर्सनला कुठल्या तरी विषयाचं लई भारी काहीतरी माहिती आहे, तर जरुरी नाही की त्याला प्रत्येक विषयाबद्दल सगळ्या गोष्टी माहिती असेल असं. एखादा माणूस एखाद्या विषयामध्ये परफेक्ट असू शकतो, पण एक माणूस प्रत्येक विषयामध्ये परफेक्ट नसू शकत नाही. तर माझं असं म्हणणं आहे की आपल्या लाईफचे डिसिजन्स आपण स्वतः घ्यावं आणि ते चुकतील का बरोबर येतील का काय होतील ह्याचा विचार जास्त न करता जे होईल तसं होईल आपल्या मनानं डिसिजन घ्यावं.